मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा आपण नागपूरला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, एकीकडे अहमदाबादचा निर्णय घेतलेला आहे। तर मग आपल्याकडे तर अतिशय सोयीचं आहे की आपल्याकडे भूसंपादनाची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण होते आहे, समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने। तर ह्यालाच जोडून जर बुलेट ट्रेनचा आपण प्रकल्प हाती घेतला तर तो बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा संपूर्ण मराठवाड्यासाठी सोयीचा होईल। आणि माझं रावसाहेब दानवेंची मी दिल्लीमध्ये भेट घेतली होती आणि त्यांनाही विनंती केली, म्हटलं आपण मराठवाड्याचे आहात, तुमच्या कारकिर्दीमध्ये जर बुलेट ट्रेनला जर राज्य शासन भूसंपादनाची कारवाई राज्य शासन करेल आणि तुम्ही जर हे बुलेट ट्रेनला जर मान्यता दिली तर संपूर्ण मराठवाडा हा जोडला जाईल, की जो आज 12 तासांनी आपल्याला 12 तास लागतात मुंबईला जायला, त्याच्याऐवजी हे सोयीचं होईल असं आम्ही त्यांना सुचवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी प्राईम मिनिस्टरला पत्र लिहिलं, परत माझ्याकडे आहे, प्राईम मिनिस्टरला पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि हे पत्र तीच विनंती करणार की बुलेट ट्रेन जी आहे, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की मी मुख्यमंत्र्यांना विनंती अशी केली की आपला जो बुलेट ट्रेनचा मार्ग जो आहे तो औरंगाबाद मार्गे पुणे, म्हणजे औरंगाबाद पुणे आणि मुंबई आणि तिथून नांदेडहून हैदराबाद, म्हणजे हा नॅशनल हायवेनी जोडला जावा। कारण की आपण जी मंजुरी समृद्धीला दिलेली आहे ती आपण दिलेली आहे अप टू नांदेड। आमचं म्हणणं आहे की नांदेडच्या पुढची लेंथ हैदराबादपर्यंतची जी आहे ती राष्ट्रीय महामार्गाने, म्हणजे गडकरी साहेबांना मी म्हणालेलो आहे की ती लेंथ तुम्ही घ्या पुढची, तर तो बुलेट ट्रेनचा प्रवास व्हावा आणि तो प्रवास 350 किलोमीटर प्रति तास अशी ती राहील बुलेट ट्रेन। त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच मराठवाड्याला होईल। त्यामुळे बागडे साहेबांची भेट झाली, आपले माजी अध्यक्ष, त्यांनाही विनंती केली, म्हटलं मराठवाड्याचं आपलं जे भांडण जे असेल राजकीय ते 5 वर्षाला एकदा आपण करू। अभी दिखाने के लिए क्या करना चाहिए मुझे पता ये मुख्यमंत्र्यांना प्रशासनामध्ये मुख्यमंत्री नुकतेच आलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना मराठवाड्यामध्ये याच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन, लोकार्पण आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी असलेलं मराठवाडा साहित्य संमेलन हा आजचा कार्यक्रमाचा माझा भाग होता। त्यानंतर केम्ब्रिज ते सावंगी रस्त्याचं भूमिपूजन 13 कोटी रुपयांचं, कुंभेफळ तालुका जिल्हा औरंगाबाद येथील 14व्या वित्त आयोगातून महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय इमारतीचं लोकार्पण आणि कुंभेफळ टाकळी रस्त्याचं भूमिपूजन। आणि संध्याकाळी आता मिल कॉर्नरचा कार्यक्रम झाल्यानंतर औरंगाबादसाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचं दक्षता आणि गुण नियंत्रण कार्यालयाचं नवीन कार्यालय आपण औरंगाबादला उघडतो आहे, ज्याला आपण विजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल ज्याला म्हणू, दक्षता आणि गुण नियंत्रण असा हा कार्यक्रम आजचा ठरलेला आहे। आणि उद्या मी पैठणला जाणार आहे, पैठण तालुक्यामध्ये, इथे विहामांडवामध्ये जवळपास 37 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात, तुळजापूर विहामांडवा डोणगाव रस्त्याचं भूमिपूजन आणि विहामांडवा नवगाव आपेगाव रस्त्याचं भूमिपूजन, एक 37 कोटीचं काम विहामांडव्यामध्ये। आणि हिरडगाव इथून करोडी फाटा इथे रस्त्याचं भूमिपूजन, असं एक 53 कोटीचं काम। अशी ही विविध विकास जी काही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी काही कामं हाती घेण्यात आलेली आहेत त्या कामाचं रीतसर शुभारंभ करायचा माझा हेतूने मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मध्यंतरी कोविडच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगाबादहून कार्यक्रम घेणं अडचणीचं होतं। आता थोडंसं कोविडचं प्रमाण हे 5% आत आपलं आलेलं आहे आणि त्यामुळे कार्यक्रम काही मर्यादित स्वरूपात आपल्याला घेता येतात आणि म्हणून आज हा औरंगाबादचा जवळपास 1.5 दिवसाचा कार्यक्रम मी जवळपास आखलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की महाविकास आघाडी सरकारला या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 2 वर्ष आता पूर्ण होतील।
एक तर मराठवाड्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानेन की त्यांनी समृद्धी महामार्गाला मराठवाड्याशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की हा महामार्ग जालना मार्गे नागपूरमध्ये विदर्भाकडे जोडला जात होता, परंतु आम्ही विनंती मुख्यमंत्र्यांना केली, म्हटलं जालना, परभणी, तुमचा हिंगोली, नांदेड आणि थेट तेलंगणा बॉर्डरपर्यंत आपला रस्ता गेला पाहिजे, जेणेकरून मराठवाड्यातले उर्वरित जिल्हे आपल्याला समृद्धी महामार्गाने जोडता आले पाहिजेत. आणि त्यांनी ते मान्य केलं. त्याला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता दिल्या गेलेली आहे आणि हा प्रकल्प आता त्याचं अधिसूचना जी आहे भूसंपादनाची ती लवकरच निघेल आणि पुढील मार्चपर्यंत भूसंपादनाची कारवाई पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे आता नोटिफिकेशन निघेल, कारण मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिलेली आहे. आता नोटिफिकेशन निघाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया ही मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. तर साधारण नांदेड, हिंगोली, परभणी, जालना हे 180 ते 190 किलोमीटर शॉर्टेस्ट डिस्टन्स ज्याला म्हणू, त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सनी आपल्याला नांदेडपर्यंत हा समृद्धी महामार्ग जोडणार आहोत. आणि मग इथे जालन्यावरून मग औरंगाबाद मार्गे जो ठरलेला मूळचा जो आहे त्याप्रमाणे तो महामार्ग समृद्धी हा मुंबईला जोडला जाईल, जेणेकरून मुंबईचं अंतर जे आहे ते साधारण 5.5-6 तासामध्ये आपण गाठू शकू अशा प्रकारचा तो महामार्ग हा राहणार आहे. त्याचबरोबर मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा आपण नागपूरला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, एकीकडे अहमदाबादचा निर्णय घेतलेला आहे. तर मग आपल्याकडे तर अतिशय सोयीचं आहे की आपल्याकडे भूसंपादनाची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण होते आहे समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने. तर ह्यालाच जोडून जर बुलेट ट्रेनचा आपण प्रकल्प हाती घेतला तर तो बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा संपूर्ण मराठवाड्यासाठी सोयीचा होईल. आणि माझं रावसाहेब दानवेंची मी दिल्लीमध्ये भेट घेतली होती आणि त्यांनाही विनंती केली, म्हटलं आपण मराठवाड्याचे आहात, तुमच्या कारकिर्दीमध्ये जर बुलेट ट्रेनला जर राज्य शासन भूसंपादनाची कारवाई राज्य शासन करेल आणि तुम्ही जर हे बुलेट ट्रेनला जर मान्यता दिली तर संपूर्ण मराठवाडा हा जोडला जाईल, की जो आज 12 तासांनी आपल्याला 12 तास लागतात मुंबईला जायला, त्याच्याऐवजी हे सोयीचं होईल असं आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी प्राईम मिनिस्टरला पत्र लिहिलं, परत माझ्याकडे आहे, प्राईम मिनिस्टरला पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि हे पत्र तीच विनंती करणार की बुलेट ट्रेन जी आहे, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की मी मुख्यमंत्र्यांना विनंती अशी केली की आपला जो बुलेट ट्रेनचा मार्ग जो आहे तो औरंगाबाद मार्गे पुणे, म्हणजे औरंगाबाद, पुणे आणि मुंबई आणि तिथून नांदेडहून हैदराबाद, म्हणजे हा नॅशनल हायवेनी जोडला जावा. कारण की आपण जी मंजुरी समृद्धीला दिलेली आहे ती आपण दिलेली आहे अप टू नांदेड. आमचं म्हणणं आहे की नांदेडच्या पुढची लेंथ हैदराबादपर्यंतची जी आहे ती राष्ट्रीय महामार्गाने, म्हणजे गडकरी साहेबांना मी म्हणालेलो आहे की ती लेंथ तुम्ही घ्या पुढची, म्हणजे जेणेकरून थेट तुम्हाला एक नवीन मार्ग हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ज्याला म्हणू आपण तो हैदराबादला जोडला जाईल आणि औरंगाबादहून आपण सरळ पुणे मार्गे जावं. कारण पुण्याला जाण्याची इच्छा अनेकांची आहे, कारण मुलं शिकायला आहेत, शैक्षणिक तिथलं म्हणजे एज्युकेशन हब म्हणून पुण्याला जाण्याची संख्या फार मोठी आहे. अनेक लोकांना कामानिमित्त पुण्याशी जाणं भाग पडतं. त्यामुळे आपली नाशिक तर ही आहेच, पण हा जो मार्ग वाया औरंगाबाद पुणे जर केला आणि पुण्याहून जर ती बुलेट ट्रेन मुंबई पुणे बुलेट ट्रेन होणारच आहे ती, त्यामुळे तो जर गेला तर आपल्याला, तर हा 2 प्रस्ताव मी गडकरींच्या समोर मांडला आहे, त्यांना मी भेटणार आहे आणि जमलं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक व्हावी असा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, नांदेड आणि हैदराबाद असा तो बुलेट ट्रेनचा प्रवास व्हावा आणि तो प्रवास 350 किलोमीटर प्रति तास अशी ती
राहील बुलेट ट्रेन. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच मराठवाड्याला होईल. त्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की रावसाहेब दानवे लक्ष याच्यात देतील. त्याचं बोलणं झालेलंच आहे. गडकरी साहेबांची माझी प्राथमिक चर्चा झालेली आहे. पण प्रत्यक्ष भेटून एक संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये श्री गडकरी, श्री दानवेजी आणि उपमुख्यमंत्री आणि मी अशी बैठक घेण्याचा मुंबईत प्रयत्न आहे माझा, की जेणेकरून या प्रकल्पाला चांगली चालना मिळेल. असाच एक प्रकल्प अजून एक मराठवाड्यात घ्यायचा आहे, पण ती आज मी सांगत नाही. यासाठी नाही, पहिल्यांदा हा मार्गी लावू आणि नंतर मराठवाड्याच्या इतर महत्त्वाच्या प्रकल्प 1-2 आहेत माझ्या कल्पना, पण ते मी नंतर या बाबतीमध्ये बोलणार आहे. दुसरा पुढचा विषय जे आहे ते आपण जाणताय की अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे. त्याची आकडेवारी तुम्हाला वेगळ्या द्यायची गरज आहे. सगळ्यांना माहितीच आकडेवारी. ती काही पंचनामे काही प्रमाणात झाले, मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. ती आकडेवारी सगळी राज्य शासनाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु त्याच्यामध्ये जे SDRFचे नॉर्म्स आहेत, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटचे जे नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्सप्रमाणे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे. विमा कंपन्यांचा प्रतिसाद हवा तसा मिळत नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष दिलं तर विमा कंपन्यासुद्धा विमा हा वेळेवर दिला तर शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत होऊ शकते. मोठ्या प्रमाणावर जे नुकसान झालेलं आहे तर साधारण 21,50,000 शेतकऱ्यांचं नुकसान संख्या जी आहे, मराठवाड्यात साधारण 21,50,000 शेतकरी नुकसान झालं आहे आणि साधारण एक 67% पंचनामे हे झालेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा फार मोठा फटका आपल्याला बसलेला आहे. पिकांची प्रॉब्लेम आहेत. पाणी धरणं मराठवाड्यात जायकवाडी 70% 74%च्या आसपास काहीतरी आहे, पण बाकी ठिकाणी 100-99% 100% पाणी. तर आपले पाण्याचे साठे बऱ्यापैकी झालेले आहेत. जायकवाडी अजून समाधानकारक म्हणणार नाही, कारण जायकवाडी जर 90-100% भरलं तरच आपल्याला आगामी काळात 2 वर्ष तरी नीट जातात. नाहीतर जायकवाडची परिस्थिती दरवेळेस अडचणी होते आपल्याला. जायकवाड अजून काही भरलेलं नाही आहे. त्यामुळे हा एक विषय आहेच. त्याचबरोबर रस्त्यांचं आणि पुलांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. मला मुद्दाम नमूद करायचं आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद जी 21 म्हणजे आपण जी केलेली आहे ती साधारण 1239 कोटीची केलेली आहे. म्हणजे या फायनान्शियल इयरमध्ये साधारण 1239 कोटीची कामं ही मंजूर करण्यात आली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जवळपास 192 कोटी सुरुवातीला निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि 178 कामं प्रगतीत आहेत आणि अजूनही 181 सुरू व्हायची आहेत. आता पैशाच्या अडचणीमुळे प्रश्न आहेत, परंतु आहे त्या पैशामध्ये आपण करत आहोत. रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करता साधारण 267 कोटी किमतीच्या कामांना मंजुरी दिलेली आहे आपण. त्यामुळे आणि 365 कोटीच्या इमारतीची कामं यालाही मंजूर देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सुरू आहे काम. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या घाटामध्ये जो कन्नडला जोडणारा घाट आहे तिथे मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. आपल्या कल्पना आहे, रात्री मग 2 वाजता काही लोकांचे फोन आले. सुदैवाने मी फोन तो उचलला आधी 2 वाजता आणि एका माणसाने सांगितलं आम्ही अडकलेलो आहोत आणि समोर दगड कोसळत आहे, सगळी आमची फार भयानक परिस्थिती आहे. ताबडतोब मी मग त्यावेळेस इथले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि PWDचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी या सगळ्यांच्या प्रयत्नातून काम रात्रभर चालत राहिलं आणि सकाळी मग तो खुला झाला. वाटतं एक कॅज्युअल्टी वाटतं झाली असं वाटतं मला, परंतु फार मोठा अपघात त्या दिवशी टळला आणि त्यामुळे मदत झालेली आहे. त्यामुळे हे एक विषय नमूद मुद्दाम केला, कारण की दरड कोसळण्याचा जो विषय आहे तो पर्यावरणाशी संबंधित आहे. मंत्रिमंडळात बैठकसुद्धा यावेळेस या विषयावर अनेक वेळा चर्चाही झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांची हीच भूमिका आहे की राज्यामध्ये पर्यावरणासंदर्भामध्ये एक एक्सपर्ट्सची कमिटी नेमून दरडी कोसळण्याचा जो विषय आहे किंवा पर्यावरणाच्या संदर्भातले जे विषय आहेत त्या बाबतीमध्ये एक्सपर्ट्सचा ॲडवाईस घेऊन त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय आणि एन्फोर्समेंटचा विषय आहे. त्याच्यामध्ये की केल्याशिवाय हे विषय आटोक्यात धोकादायक झालं आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये प्रमाण थोडंसं अधिकचं झालेलं आहे.
पावसाचं आणि वादळाचं प्रमाणसुद्धा महाराष्ट्रात आणि देशातच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे नुकसान आणि जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा संतुलन थोडंसं एकंदरीत जे आहे ते चिंताजनक परिस्थिती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे हा विषयसुद्धा शासनाने प्रायोरिटीवर घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न आमचे सुरू आहेत हे मुद्दा मला सांगितलं पाहिजे. काही गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना आहे की आता थोडीशी परिस्थिती बदलल्यामुळे 4 ऑक्टोबरपासून शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय कालच घोषित करण्यात आलेला आहे. 7 ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळं ही खुली करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह आणि सिनेमागृहसुद्धा खुले करण्याचा संकेत आज मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ही इकॉनॉमी जी अडचणीत सापडलेली आहे, निरनिराळ्या व्यवसायाची अडचणीने सापडले आहेत, त्याला आता थोडंसं रिलॅक्स करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहेत हे मुद्दा मला नमूद करायचा आहे. त्यामुळे या सगळ्या योजना आपल्या कानावर घालण्याच्या दृष्टिकोनातून याचा उल्लेख मी या ठिकाणी केला आहे. हे यातले थोडक्यातले विषय आहेत. बाकी मग आता तुमचे काय असतील प्रश्न तुम्हाला सांगा. घोषणा नाही प्रत्यक्ष अधिग्रहण करतो आहोत, जमीन अशी घोषणा करतो. हो. मात्र राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारे बहुतेक रस्त्यांची चाळणी झालेली आहे हो. खड्ड्यांमुळे. हो. कोविडची परिस्थिती बघता हे खड्डे भरणं शक्य आहे का एक, आणि खड्ड्यांसाठी आपण काही करतो आहोत नाही. खड्डे भरण्याचं काम हे अनेक ठिकाणी सुरू केलंच आहे, करावंच लागणार आहे, वादच नाही. मी काही म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष अजिबात नाही. विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी अडचणी येतात, परंतु ह्याला पैशाची काही अडचण येणार नाही आणि राज्यामध्ये हे काम किमान नवीन रस्ते करणं थोडं मागे जरी पडलं तर हरकत नाही, पण किमान खड्डे भरले पाहिजे. कारण रोज सध्या माध्यमांनी खड्ड्यावरच रोज सुरू आहे, पण वस्तुस्थिती आहे ती, म्हणजे काही नाकारत नाही. त्यामुळे हे काम केलं पाहिजे आणि याला प्राधान्य आमचं आहे. आता जे सगळीकडे हे जे झाली अतिवृष्टी जे झाली त्यामुळे एकंदरीत पूल भरपूर वाहून गेलेले आहेत. त्याला किती पैसा लागणार आहे राज्य शासनाला, असा एक काही अंदाज आहे का सध्याच्या? माझ्याकडे आता आकडेवारी उपलब्ध नाही, पण त्याचा अंदाज शासनाकडे आम्ही घेतलेला आहे. आणि एक जाणीव जरूर आहे की आता मागच्या ही सगळी पुलं बरीचशी जुनी आहेत आणि ते एकेकाळी पाण्याची लेवल तेवढी नव्हती आणि म्हणून चालून जायचं. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला म्हणजे वास्तविक माझी भूमिका हीच आहे की ज्या ठिकाणी पुलाची उंची कमी आहे आणि त्या ठिकाणी अपघात घडत आहेत किंवा पाणी वरून सातत्याने जात आहे, अशाला अग्रक्रम देऊन अशा ठिकाणी पुलाची उंची वाढवली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. निश्चित आकडेवारी मी तुम्हाला नंतर देईन, परंतु आहे आपल्याकडे कुठे मराठवाड्याचं आहे कसं तू इथलं आहे ना आपलं हरमाचं आहे का? सर ओके लक्ष ना मला. हां, दुरुस्तीचा खर्च हा 542 कोटीचा आहे. विभागाने औरंगाबाद विभागाचा म्हटलं मी, हां मराठवाड्यात नाव राईट. तर 542 कोटीचा रिक्वायरमेंट ही राहणार आहे. त्या पुलांसाठी मग पूरहानी दुरुस्ती मग पुलं पण आली आणि बाकीचे किरकोळ रिपेअर्स पण त्याच्यामध्ये आहे. तर साधारण त्याच्यामध्ये 542 कोटी आणि पुलांची संख्या जी आहे ती औरंगाबाद प्रादेशिक विभागात 92 पुलं आहेत. अशी क्षतिग्रस्त झालेल्या पुलांची संख्या 92. तर 92 पुलं आणि 542 कोटी असं एकंदरीत या 8ही जिल्ह्याची ही परिस्थिती आहे. हो हो आपल्याला नाही आपल्याला कल्पना आहे की एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून आपल्याला मंजुरी मिळालेली आहे. त्याची पहिल्या टप्प्यातला भाग 2ला मंजुरी मागच्या शासनाची झाली होती. आता आपण आल्यानंतर त्यांना भाग दुसरा जो आहे त्याला मंजुरी दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मिळून साधारण 15,000 कोटीची कामं ही एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून करण्याचं नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्याची आराखडा तयार करण्याला गती आम्ही दिली. टेंडर्स आता फ्लोट आम्ही करू या 15 दिवस महिन्याभरामध्ये आणि ते सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे जे रस्ते आहेत ते जे काय आम्ही करत आहोत ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आम्ही करण्याची आमची भूमिका आहे. ऑक्टोबरमध्ये इश्यू आहे सर. पुण्याच्या एसीकडे औरंगाबादचा चार्ज 2-3 वर्षांपासून आहे. पीडब्ल्यूडी एरियासाठीचा मोठे प्रोजेक्ट डिव्हिजन करतंय. मधल्या काळामध्ये प्रमोशन्सचा विषय मागच्या सरकारच्या काळामध्ये प्रमोशनची प्रक्रिया ही ज्या पद्धतीने किंवा ज्या वेगाने व्हायला ती झाली नाही
आता प्रमोशन झालेले आहेत आणि औरंगाबाद आणि मराठवाड्यातल्या वेकन्सीला अधिक प्राधान्य देऊन त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता जी काही पदं रिक्त असतील, उपअभियंता, हे सगळे आता पदं निश्चित येणाऱ्या महिन्याभरात निश्चित भरले जातील. मध्यंतरी कोर्टातसुद्धा काही प्रकरणं होती. हँडिकॅपच्या जी आपली फिजिकली हँडिकॅप जी लोकं आहेत ते न्यायालयात गेले होते, त्यांनाही काही विशिष्ट कोटा त्यांचा असावा अशी त्याची मागणी होती. तो विषय मार्गी लागलेला आहे आता, त्यामुळे त्यांनाही त्याच्यामध्ये आम्ही समावेश करून घेऊ आणि आता न्यायालयाने क्लिअर केले आहेत. कोल्हापूर, सांगलीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त संदर्भातले मदत निकष वेगळे आहेत, जास्त प्रमाणात मदत दिली जाते. त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये यावेळेस काही मदत मिळेल का? गेल्या वेळेप्रमाणे 6,800 या निकषामध्ये NDRFच्या निकषामध्ये मदत मिळणार नाही. असं आहे की NDRFचे SDRFचे नॉर्म जे ठरलेले त्याप्रमाणेच मदत मिळेल ना. पण राज्य शासन काय ते हे करणार, जसं 10,000 रुपये असं आहे की जोपर्यंत याचा अंदाज फायनान्शियल क्वांटमच्या बाबतीमध्ये स्पष्ट होत नाही, उगाच घोषणा करून उपयोग नाही आहे. म्हणून शासनाने पहिल्यांदा असा निर्णय घेतलेला आहे की आता SDRFमध्ये जो पैसा उपलब्ध आहे त्या नॉर्म्सप्रमाणे पहिले पैसे वितरित करा. अधिकच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर बसून टोटल अंदाज घेतल्यानंतर या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. तर आज आपण काहीतरी बोलायचो आणि क्वांटम जर आपल्याला स्पष्ट नसेल तर मग काय करायचं? पीक विम्याचा जो मुद्दा आहे, हो. म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचं नुकसान झालंय. दरवर्षी विम्याची चर्चा होते. आता ह्या वर्षी सुद्धा असा प्रॉब्लेम आला की नुकसान झालं, मात्र पीक विमा कंपनी त्यांचे पंचनामे 24 तासाच्या आत होणं गरजेचं आहे. ते कुठंच झालेलं नाही, त्याच्यामुळे तो विमा पीक विम्याच्या बाबतीमध्ये अनुभव चांगला नाही आहे. हे वारंवार मी सुद्धा भूमिका घेतलेली आहे. 72 तासाच्या आत ऑनलाईन अर्ज सबमिट करा, नुकसान कळवा असं त्यांची पण तो बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे इंटरनेटची सुविधा नाही, नेटची सुविधा नाही, वेळेवर होऊ शकत नाही. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन स्वीकारलं. औरंगाबादचं मला कल्पना नाही, परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये ऑफलाईनसुद्धा अर्ज स्वीकारले. त्या गावामधल्या तुमचा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांच्यामार्फत अर्ज स्वीकारले गेले आणि ते सगळे अर्ज त्या जिल्ह्यातले जे काही तुमचे कंपनीज आहेत या सगळ्या त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. परंतु अजूनही त्याला जेवढी गती मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही आहे. आणि आम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला की देशातल्या 5 राज्यांनी आम्हाला ह्या विमा कंपन्यांना विमाच नको ही अशी भूमिका घेतली आहे, ज्यामुळे गुजरात राज्य आहे. मुद्दाम सांगायचं म्हणजे नाही, आम्हाला विमा नकोच. आम्हाला विमा कंपन्यांची आमचं काही म्हणजे ज्या राज्याकडून अपेक्षा आहे घ्यायची त्यांनीच पंतप्रधान पीक विमा योजना नाकारली ना गुजरातने सुद्धा. म्हणजे देशातले 5 राज्य आहेत की ज्यांनी पीक विमा आम्हाला नको म्हणून भूमिका घेतली आहे. कारण आम्हाला नको, कारण वेळेवर काही होत नाही असं एक जनरल भूमिका आहे त्याच्यावर. संभाजी पाटील महाविकास आघाडी एजंटगिरी करते, त्याच्यामुळे विमा मिळत नाही असा आरोप संभाजी पाटील निवेदन केलं. काय म्हणताय? पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना महाविकास आघाडी एजंटगिरी करते, नेते महाविकास एजंटगिरी म्हणजे काय मला कळलं नाही. एजंटगिरी विमा कंपन्यांचे महाविकास आघाडी ही एजंट आहे विमा कंपन्यांची. त्यांना आता ते शासनात होईल, त्यांना माहिती पाहिजे शासन कधी एजंट म्हणून काम करत नाही. पीक विमा हा डायरेक्ट शेतकरी त्या विमा प्रत्येक जिल्ह्याला विमा कंपनी नेमून दिलेली आहे. या ज्या विमा कंपन्या आहेत त्या केंद्र सरकारने शॉर्टलिस्ट केलेल्या विमा कंपन्या आहेत आणि त्याला पैसे प्रत्येक जिल्हा भरतो. आता विषय असा आहे की सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे स्वतःहून मोठा उठाव केला होता. त्याच्यानंतरचा मागच्या वर्षीचा पण अनुभव आहे. हे दोन अनुभव समोर असताना तुम्ही का गुजरात सरकार निर्णय घेतला जात नाही, सरकार का असं पुढं पाऊल टाकत नाही? दरवर्षी काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळावं अशी अपेक्षा आहे. कारण की माझी स्वतःची भूमिका जी मी कॅबिनेटसुद्धा बोलून दाखवली की तिथे ग्रीव्हन्स ॲड्रेसल सिस्टमच नाही आहे. एखाद्या व्यक्तीला जर विमा मिळाला नाही, दाद कोणाकडे मागायची हा त्यातला खरा विषय आहे. तर दाद मागायची कोणाला हा खरा विषय आहे. एक ऑल पार्टी डेलिगेशनसुद्धा मला वाटतं प्राईम मिनिस्टरला भेटलेलं होतं किंवा प्राईम मिनिस्टरला विनंती केली होती की या पीक विम्याची जी कार्यपद्धती आहे ती बदलली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न आहे की जिथे वेगळ्या पद्धतीने एक्झॅक्टली मला ते आता उपलब्ध नाही मला माहिती, परंतु त्या पद्धतीने जर केलं तर राज्यामध्ये पीक विमा मिळणं सुलभ आणि सोपं होईल. परंतु इथे मॅक्झिमम नफा कमवायचा शेतकऱ्यांकडून आणि मोबदला मात्र द्यायचा नाही आणि काहीतरी क्षुल्लक कारणास्तव आडवाआडवी करायची असं जनरल तक्रार सगळ्यांची आहे. पण म्हणजे थोडे डिस्कंटेंट फार मोठं आहे
या पीक विमा, तर केंद्र सरकारने या पीक विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये थोडीशी स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांच्यावर जर अंकुश ठेवला आणि काही नियम काही बदलले तर मला खात्री आहे की हे करता येईल. सर काहीतरी मिळण्यापेक्षा तुम्ही म्हणताय काहीतरी समाधान मानत नाही मी, समाधान मानत नाही, परंतु आज काही ठिकाणी असं आहे जिथे मागणी प्रोसिजर कंप्लीट होतं आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अनुभव थोडा अनुकूलही आलेला आहे. मी काही नाही एकदम म्हणत नाही, पण बऱ्याच ठिकाणी वेळेवर होत नाही, प्रोसिजर किचकट आहे आणि विमा म्हणजे एका आता आपल्याकडे पाहतो आहे या सगळ्या मधल्या काळामध्ये 65 मिलीमीटरचा पाऊस सगळ्याच मंडळात झालेला आहे, म्हणजे अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे. त्यामुळे विमा कंपन्याची यातली जी भूमिका फार ताठर आहे, रिजिड आहे आणि त्यामुळे शेतकरी हा त्याच्यामध्ये संतुष्ट नाही आहे वस्तुस्थिती. फेटाळ काय म्हणताय, हिंमत काय ह्याच्यामध्ये, हिमतीचा विषय नाही आहे आपल्याला. नाही तुम्हाला ही बातमी देणार नाही मी सत्य हातबल आहे, पण माझं म्हणणं एवढंच आहे मी पण हातबल नाही, सरकारी हातबल नाही आहे. त्यांचा प्रतिनिधी जिल्ह्याला आहे, तालुक्याला आहे, माणसं आहेत त्यांची, परंतु जे ग्रीव्हन्सेस आहे, तक्रारी आहे तसं निवारण करण्याची यंत्रणा काही व्यवस्थित नाही. सर मराठवाड्यात खूप मोठं नुकसान होत आहे, तुम्ही मराठवाड्यातले आहात, या संदर्भात जर तुम्ही पुढचं पाऊल टाकला, तुम्ही पुढे पाऊल टाकला तर तुम्ही पुढाकार घेतलात तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते न्याय मिळू शकतो. माझा प्रयत्न आहे मराठवाड्याला न्याय मिळालं पाहिजे, मराठवाड्याचं नुकसान होऊ नये. मराठवाड्यामध्ये पाण्याची तूट जी जाणवते, तुटीचे प्रकल्प आहेत त्याला पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, मराठवाड्याचे रस्ते चांगले झाले सगळे. आपण म्हणून मी आव्हान मगाशी केलं, मगाशी माझी बागडे साहेबांची भेट झाली, आपले माजी अध्यक्ष, त्यांनाही विनंती केली, म्हटलं मराठवाड्याचं आपलं जे भांडण जे असेल राजकीय ते 5 वर्षाला एकदा आपण करू, पण मधल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर सर्वांनी जर हातभार लावून मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता जर एकोपा जर केला तर आम्हाला आमची काही तक्रार आनंदच होईल. डिटेल मला तुम्हाला आता सगळे वाचून जाण्यासाठी तुम्हाला मी आता काही देऊ शकत नाही आहे. मी सांगितलं ना 190 किलोमीटर जालना टू नांदेड अंतर आहे आणि त्याचं शासनाने मान्यता दिलेली आहे आणि साधारण मार्चपर्यंत भूसंपादन पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे पुढच्या वर्षी 22. तुम्ही असं म्हणलं की तेलंगणाच्या सीमेपर्यंत, हां ते पुढचा जो भाग आहे नांदेड टू तेलंगणा, जो तेलंगणा सीमा नाही, नांदेड टू हैदराबाद आणि औरंगाबाद टू पुणे असे 2 सेक्शन्स जे आहेत ते गडकरी साहेबांना विनंती करणार. आपला जो सेक्शन आपण जो घेतलेला आहे तो केवळ जालना टू नांदेडपर्यंत घेतलेला आहे, तर तो पुढचा जो भाग आहे अप टू हैदराबादचा आणि इथला पुण्याचा, हे 2 तुकडे जर जोडल्या गेले तर आपण सरळ आपण हैदराबाद जोडल्या जाऊ मुंबईपासून. जालना ते औरंगाबादचा जो पॅच आहे, जालना ते औरंगाबादच्या अनुषंगाने खड्ड्यांच्या अनुषंगाने ताशेरे ओढलेले आहेत, पण ओव्हरऑल राज्यातले खड्डे बुजवण्यासाठी किती पैसे लागणार आहेत ते अवेलेबल आहेत का? पैशाची अडचण नाही आहे, आम्ही बाकीची कामं बाजूला ठेवू आणि खड्ड्यांसाठी जे काही भरायचं असं मुद्दा एवढाच आहे की खड्डे भरले गेले पाहिजेत, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पैशाची अडचण नाही, अजिबात नाही. हे खड्डे न्यायालयाचं चिंता असणं स्वाभाविक आहे, न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च आम्ही मानतो आणि त्यामुळे न्यायालयच नाही शासनसुद्धा या बाबतीमध्ये हे करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे, केलं पाहिजे. ठीक आहे, तर मध्य काळात पावसाने उघड केलं झालंच नाही ना, आता कंटिन्युअस पाऊस आहे आपल्याकडे. एक मिनिट याचं सांगू, महत्त्वाचा विषय आहे. तुमचे महत्त्वाचे विषय मला माहिती आहे. तर विषय असा आहे की मतभिन्नता आहे. 4चा प्रभाग असावा. आता मागे निर्णय झाला तो नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये झाला. नगरपंचायतीला 1चा प्रभाग 1 सदस्याचा, नगरपालिकेला 2चा झाला. महानगरपालिकेच्या निर्णयात चर्चा झाली आणि मतभिन्नता होती. काही सदस्यांचं म्हणणं 2चं होतं, काहींचं म्हणणं 4चं होतं. त्यामुळे मधला मार्ग हा 3चा स्वीकारला गेला. असं आहे सध्या.
नाही, पण काँग्रेसचेच काही लोक दोनच सदस्यांचा असावा असंही असं म्हणतात. म्हणतात म्हणजे ही मागणी आहे का काँग्रेसची? आता अध्यक्षांनीच म्हटलं ना परवा. अध्यक्षांनी परवा जो ठराव घेतला मी जे ऐकून आहे तो अध्यक्षांनीच सांगितलं 2चा असावा. आता तो निर्णय आता पुढचे मिनिट्स होतील त्यावेळेस स्पष्ट होईल. पण काँग्रेसची भूमिका, अध्यक्षाची भूमिका म्हणजे काँग्रेसची भूमिका झाली. तर काँग्रेसची भूमिका ही मांडली ही बातमी आहे की दोनचा प्रभाग त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता बघूया काय होतं. पण निर्णय 3चा झाला. मंत्रिस्तरावर चर्चा झाली नाही का? मंत्रिस्तरावर मागणीची चर्चा झाली नाही का? तुम्हाला चेकमेट देण्यासाठी तुम्हाला मला चेकमेट, मला काय चेकमेटचा प्रश्न नाही आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये 2 काय 4 काय मला काय तसं फायदा बरं, मराठा आरक्षणासंदर्भातचा एक विषय आहे. छत्रपती संभाजीराजेंनी आरक्षणावरून पुन्हा उपोषणाची इशारा दिलेला आहे सरकारला. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये सध्या ओबीसी राजकारणाच्या आरक्षणावरून जोरदार सुरू आहे. मराठा आरक्षणाला बाजूला सारलेलं आहे. नाही, मराठा आरक्षणाला बाजूला सारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयामध्ये स्पष्ट आहे की 50% जी मर्यादा आरक्षणाच्या बाबतीत घालून दिलेली आहे ती तुम्हाला मर्यादा ओलांडता येणार नाही. ती सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. आता सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमुळे 50%च्या आत आणण्यासंदर्भातली जी प्रक्रिया आहे किंबहुना बॅकवर्ड तुमचा जो मागासलेपण आहे ते सिद्ध करण्याचा विषय आहे. आज राज्यसभेने मागे हाही स्पष्ट केला. माझी बैठकी झाली या मुद्द्यावर. त्या मुद्द्यामध्ये मेटेसुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत नंतरही बैठक झाली आणि आमची भूमिका एवढं आमच्या राज्य शासनाची जी याचिका आहे सुप्रीम कोर्टात ती अद्याप प्रलंबित आहे. आपले सब कमिटीचे अध्यक्ष जस्टिस दिलीपराव भोसले यांच्या समितीने जो निष्कर्ष दिला होता ते सांगितलं होतं की तुमची याचिका जर फेटाळल्या गेली, आमची याचिका अजूनही सुप्रीम कोर्टात म्हणजे केंद्राची फेटाळली गेली, राज्याची याचिका अजून प्रलंबित आहे. परंतु मग ते जर फेटाळल्या गेले त्यानंतरची प्रक्रिया आहे की तुम्ही मग ते कमिशन गठीत करा. कमिशन जी पहिली प्रक्रिया जी पूर्ण मागच्या सरकारच्या वेळेस झाली होती ती प्रक्रिया कदाचित नव्याने करण्याची वेळ येईल. कारण तुम्हाला तुमचा मागचा जो रिपोर्ट आहे गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे तो न्यायालयाने फेटाळलेला आहे. तो फेटाळल्यामुळे आता नव्याने ही सगळी प्रक्रिया करण्याची वेळ आलेलीच आहे. आणि दुसरी गोष्ट 50%ची मर्यादा अजूनही कायमच आहे. त्यांनी जो जजमेंटच आहे सुप्रीम कोर्टचं. आता आमचा मुद्दा एवढाच होता जे वारंवार मी सांगत होतो की ज्यावेळेस सभागृहामध्ये कायदा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली तर आमची मागणी होती की बा 50%ची जी मर्यादा आहे ती जर काउंट जसं तुम्ही राज्याला अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला ठीक आहे स्वागत आहे. पण ते करत असताना तुम्ही जर 50%ची मर्यादा काढण्याची सोपं होतं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही EWSला केलं तुम्ही इकॉनॉमिकल वीकर सेक्शनला 50%च्या वर 10% तुम्ही जोडून 60% रिझर्वेशन तुम्ही मान्यच केलेलं आहे. तर आमचं म्हणणं मग त्याच पद्धतीने तुम्ही जर त्यावेळेस दिलं असतं तर ही प्रक्रिया पुन्हा करण्याची वेळ आलीच नसती अशी आमची भूमिका आहे. मी त्यांना विनंती करेन की हा प्रश्न उपोषणाने काय साध्य होणार आहे आमचा तुमच्या भावना आहेत मान्य आहे आपल्या सरकारच्या त्याच भावना आहेत. त्यामुळे सरकार हे संभाजीराजेंची भूमिका आणि सरकारची भूमिका वेगळी काही नाही आहे. परंतु मार्ग हा न्यायाधीन मार्ग शिल्लक आपल्यासमोर आहे. त्यात जे काही करायचं आहे आपल्याला न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगानेच पुढचं वाटचाल आपल्याला करावी लागणार आहे. हा सुप्रीम कोर्ट असल्यामुळे पुढं काय त्याच्या आपल्याला वी कांट गो बियॉन्ड दॅट. जैसा मराठा आरक्षण का मेन मुद्दा था महाराष्ट्र वैसे मुस्लिम आरक्षण का मेन मुद्दा मुस्लिम आरक्षण है ना. अरे भाई यही मामला आगे नहीं बढ़ रहा है. ओबीसी का मामला चल रहा है. तो जब तक ये सब प्रक्रिया उसी में रहेगी ना हम हमारा तो समर्थन पहले से खुले हम समर्थन है. वैसे दिखना नहीं कि जो मुस्लिम आरक्षण की जो अभी दिखाने के लिए क्या करना चाहिए मुझे बताइए. दिखाने का मामला नहीं है. जो मामला कोर्ट ने कहे देखो ये पहले ही 2 मामले अभी प्रलंबित हैं. ऐसी हालात में ये और मामला लेकर आगे बढ़ सकते कि नहीं बढ़ सकती है मुश्किल. तो हम हमारा समझ उसके समर्थन है ना. ओबीसी का हो प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एक दिसतात आणि काँग्रेसला थोडं आयसोलेट केल्यासारखं एकूण वातावरण निर्मिती केली जसे असं मला वाटतंय. असं तुम्हाला वाटतं का. आम्हाला वाटत नाही. आम्हाला काही वाटत नाही. मला ते तसं वाटत नाही. असतं तिन्ही पक्षाचं सरकार आहे त्यामुळे 3 पक्षाच्या सरकारला निर्णय घेत असताना तिघांना आपापली बाजू रेटून नेऊन मांडून करून घ्यावी लागते.
तर मला काही तशी अडचण वाटत नाही. असं काही जाणून बुजून काही बाजूला काँग्रेस ठेवलं जातं असं निदान मला तरी वाटत नाही. पण साहित्य संमेलनामध्ये तुम्ही बोलताना असं म्हटलेलं आहात की छोटे मोठे मतभेद आहेत आमच्यात. असतात ना. तीन म्हणून तो काऊन प्रोग्राम केला आपण. 3 पक्षाचं सरकार आहे. तिन्ही 2 शिवसेनेची आयडिओलॉजी वेगळीच होती आहे आजही आहे. त्यामुळे एकत्र येत असताना काही तडजोडी कराव्या लागल्या ते मान्यच करावं लागतं. तुम्ही साहित्य संमेलन घेतलं दुपारी सांगितलं ते मराठवाडा साहित्य संमेलन काय परिषदेची सुरुवात नांदेडमधून झाली. हो. पण त्या भाषणामध्ये कौतिकराव ठाले पाटील असं म्हणाले की मराठी भाषेची सुरुवात जन्म हा मराठवाड्यातला आहे, पण कुणीतरी खोडसाळपणा करून राजवाडे आणि खोडसाळपणा करून ती विदर्भातला असेल. आता याच्यामध्ये मला विदर्भ मराठा वाद घालायचा नाही. तुम्हाला बातमी पाहिजे पण काय बातमी देण्याची माझी इच्छा नाही. साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मग ते तिकडे हो का इकडे हो सगळीकडेच घेतलं पाहिजे वाद नसते. प्रत्येक जिल्ह्यांनीसुद्धा चांगले लेखक आहेत, कवी आहेत, साहित्य संमेलन होतात. त्याप्रमाणे कौतिकराव ठाले पाटील हे आपल्या मराठवाड्याच्या साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. चांगला कार्यक्रम त्यानिमित्ताने लोक येतात आणि वेगवेगळाच वर्ग आहे जो साहित्यामध्ये रुची असणारा. तर चांगला कार्यक्रम मला वाटतं वाद त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये असं आहे की यातून सुद्धा मराठवाड्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का तुम्हाला? कुठल्या बाबतीत अन्यायग्रस्त मराठवाडा आणखी एक अन्याय. भाषा मराठी भाषा ही मराठवाड्यातून विदर्भात जन्मली असं काही झाल्यासारखं मला जाणवत नाही. हां बोला ना बोला. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री औरंगाबादला आले. ते म्हणले मराठवाड्यात आता काय झालं विकास मला वाटला आता आम्ही म्हणजे आमच्या कार्यकाळात म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होते विलासराव होते मला काय वाटतं मराठवाडा विकास झाला नाही. स्वाभाविक आहे. मुख्यमंत्र्यांना प्रशासनामध्ये मुख्यमंत्री नुकतेच आलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना मराठवाड्यामध्ये याच्या अगोदर काय काय घडलं हे बारकाईने प्रशासनाचा भाग आहे सगळा डेव्हलपमेंटचा भाग. त्याच्यामुळे ते म्हणले असते की बुवा अगोदर काय काय स्पष्टच बोलतो मोकळे बोलले असते बुवा अगोदर काय काय झालं मला माहीत नाही पुढे जे करायचं मी करेन. त्यात काही गैर असेल त्यात अर्थ वेगळा करायची आवश्यकता नाही. ओबीसी आरक्षणाचा पेच अजूनही कायम आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. झाला ना आपला ऑर्डिनन्स झाला. ऑर्डिनन्स काढला गेलेला ऑर्डिनन्सप्रमाणे आता त्या 50% मर्यादामध्ये जेवढं बसवणं शक्य तेवढं बसवलं जाईल. राज्यसभेची निवडणूक आहे. रजनीताई पाटील बिनविरोध आहे की काय? बिनविरोध व्हावा असा प्रयत्न चालला आहे काँग्रेसचा. काल विरोधी पक्ष नेत्यांना भेटले आमचे नेते दोन्ही. त्यामुळे विनंती केली आता पाहूया काय करतो. गेल्या काही दिवसांपासून केंद्राचे जे ही आहेत त्यांचा ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल ज्या संस्था आहेत त्या खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला टार्गेट करतात. परवा नांदेडमध्ये सुद्धा इन्कम टॅक्सच्या काही रेड झाल्याची माहिती आहे. हे नांदेडपर्यंत येऊन पोहोचलंय असं वाटतं? ठीक आहे राजकीय आहे मला एवढं सांगाय मला ते अधिक काय भाष्य करायचं नाही. अशा रेड्स होत राहतात परंतु यातली जी भूमिका आहे ती अधिक राजकीय दिसते असं म्हणावं लागेल मला. अधिक मी यासाठी बोलत नाही कारण थोडी माहिती डिटेल आल्यानंतरच या बाबतीत मी बोलेन. परंतु माझं मत तर आहे की हे सगळं राजकीय दृष्टिकोनातून चाललेली देशभरातली कारवाईचा भाग आहे. आज आरोग्य विभागाची भरती प्रक्रियेची परीक्षा होती ती रद्द केलेली आहे. हॉल तिकीट काही त्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये ब्लॅकलिस्टेड असली ती नासा कंपनी तिला कामच दिलं कसं यावरून आता आरोप होऊ लागलेला आहे राज्य सरकार. यावरून आरोप होऊ लागलेला आहे जी ब्लॅकलिस्टेड कंपनी होती जिला इतकी मोठी जबाबदारी पेलवतच नाही तर अशा कंपनीला कसं काय दिलं असा एक आरोप. आणि दुसरं या सगळ्या विद्यार्थ्यांना आर्थिक भरपाई द्यावी. माझ्या विभागाचा विषय नसल्यामुळे मला अधिक त्यातली माहिती नाही आहे नंबर 1. परंतु हॉल तिकीट काही वेळेवर लोकांना मिळू शकलं नाही म्हणून काल ती अचानक रद्द झाली. पण त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झालेली आहे ही मात्र वस्तुस्थिती आहे. यालाच मी आता राज्यभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे नुकसान झालेलं आहे आर्थिक ते राज्य सरकारनं द्यावं. मी काही याच्यावर आज बोलू शकणार नाही परंतु येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या बाबतीमध्ये जरूर चर्चा घडून आणू आपण किंवा नेमकं कशामुळे झालं. सर येत्या 27 तारखेला राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे. त्याला कारण असं आहे की केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात सोयाबीन भारतात आयात केली आणि भारतातल्या सोयाबीनचे भाव पडले. कसं बघतं तुम्ही एकंदरीत याच्याकडे? नाही हे नेहमीच केंद्र सरकारचं धोरण जे राहिलेलं आहे ते मग साखरेच्या बाबतीमध्ये असो किंवा सोयाबीनच्या बाबतीमध्ये आयात निर्यात हा जो विषय आहे तो वेळेवर जर निर्णय घेतला तर त्याचा फायदा होतो. आणि जर निर्णयाला विलंब केला तर आपण पाहत नाही की बा कुठला निर्णय आयात करण्याचा निर्णय घेतला तर आता सोयाबीनचे भाव चांगले असताना क्रॅश झाले भाव सगळे.
साखरेच्या असं झालं, आम्ही सांगत होतो की बाबा साखरेच्या बाबतीमध्ये काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे, तर ते 4 वर्ष झाले कारखानदाराला कोणी बघायला तयार नाही. अशी अवस्था झाली कारखान्यांची की बिकट आर्थिक परिस्थिती कारखान्यात केंद्राचं धोरण चुकीचं असल्यामुळे असे प्रश्न निर्माण झाले. पण शेतकऱ्याचा विमाचा विषय असू द्या किंवा शेतकरी आंदोलन असू द्या किंवा शेतकी उत्पादन आयातीचं, म्हणजे शेतकऱ्यांबद्दल केंद्र सरकार अभ्यासपूर्ण काही गोष्टी करत नसतो असं म्हणावंच लागेल. कारण की मला वाटतं की ज्या पद्धतीने या गोष्टीकडे सकारात्मक व्ह्यू ठेवला पाहिजे, प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन शेतकरी आज गेल्या 6-8 महिन्यापासून आंदोलनं करतायत दिल्लीमध्ये, त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. कायदे देशामधले जे केलेले आहेत शेतकऱ्यांचे तेवढे किचकट आणि जे चुकीचे झालेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं हित साध्य करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने हा प्रेस्टिज इश्यू केलेला आहे. तर मला प्रेस्टिज इश्यू करण्याच्या अपेक्षा सरकारने जर प्रॅक्टिकल भूमिका घेतली आणि विरोधकांना सुद्धा विश्वासात घेऊन निर्णय घेतला तर मला वाटत नाही कोणी त्याला विरोध केला. परंतु हे जे काही कायदे झाले आहेत हे कसे चुकीचे झालेले आहेत, काय पर्याय असले पाहिजेत हे विरोधी पक्षांनी वेळोवेळी सुचवलं आहे, पण सरकार डायलॉग करायलाच तयार नाही, किंबहुना या बाबतीत चर्चाही करायला तयार नाही. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सोबतच लढणार आहे, काही बदल महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी काल बोललो काही ठिकाणी, आज पुन्हा रिपीट करतो मी की त्या जिल्ह्यातल्या काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बॉडीशी विचारविनिमय करून जर वाटलं की इथे करायचे असेल तर करा, त्यांना वाटलं करायची गरज नाही तर हा विषय जिल्ह्यामध्ये वेगवेगळा निर्णय होऊ शकतो, हा आजवरचा अनुभव आहे. या बाबतीमध्ये अद्याप काही निर्णय घेतलेला नाही आहे, पण नॉर्मली जिल्हा युनिटची मतं घेऊनच तो निर्णय घेतला जातो. स्वतंत्र निवडणूक जसं आम्ही देशमुख म्हणतात स्वतंत्र लढवणार, तुम्ही सांगितलं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा निर्णय हा त्या जिल्हा स्तरावर विचारविनिमय करून घेतला. अजून काही निर्णय औरंगाबादचा झालेला नाही, ज्यावेळेस बसतील त्यावेळेस निर्णय घेऊ. आता काय करायचं सगळ्यांचं मत या सगळ्या प्रभाग रचनेवर असं तिन्ही पक्षाला चान्स भेटणारच आहे ना की यात सगळ्यात जास्त राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला बेनिफिट मिळणार आहे. कसं म्हणतो लॉजिक म्हणून म्हणजे तीन पक्ष एकत्रित असतील, बंडखोरीचं प्रमाण कमी होईल, तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींना एका वॉर्डामध्ये समान न्याय मिळेल, त्याच्यामुळे याला फायदा मिळेल. उदाहरण शिवसेना औरंगाबादमध्ये चांगले दिवस आहेत असं मत आहे. काही लोकांचं मत आहे की जर जास्त प्रभाग 3चा झाला किंवा 4चा झाला तर ते ॲडजस्टमेंटला सामाजिक जे काही ॲडजस्टमेंट्स राहतात त्याला सोयीचं असा एक आर्ग्युमेंटचा भाग आहे. काही लोकांना वाटतं नाही, काही लोकांना वाटतं होय, त्यात मतभिन्नता आहे. भाजपला बाजू ठेवण्यासाठी कोणती रणनीती चालते? निश्चितच केली पाहिजे, केलीच पाहिजे. राज्यात फायदा कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं? मतदारांच्या मनात काय काय कोणी सांगावं, आपण प्रयत्न करायचा. थँक्यू.